नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ऐश्वर्याला जानकी म्हणते की मी जर स्वयंपाक केलाच नाही तर जानकीला इकडे ऐश्वर्या येऊन म्हणते तू तसं करणारच नाहीस, कारण तुझा जो चांगलपणा आहे तो इथे आड येईल तुझ्या, कारण तू जर स्वयंपाक केला नाहीस तर घरातली कोणी जेवणार नाहीत आणि ते तुला इथे आवडणार नाही, त्यामुळे तू इथे स्वयंपाक करशीलच आणि तुझा चांगलपणा जो काही आहे चांगुलपणा तो तुला इथे नडतोय, इतकं पण चांगलं असू नये माणसाने, असं इथे जानकीला ऐश्वर्या म्हणते. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते की तुला माझ्याबद्दल ना असं चांगलं वाटलं पाहिजे, कारण का सांग, मी तुझ्या आयुष्यात आल्यानंतर ना तुझं आयुष्य असं खूप असं चांगलं झालं आहे ना, मी ना त्या गुलाबजामसारखी आहे असं म्हणते, नाहीतर तुझा नुसता साखरेचा पाक काही कामाचा नसतो असं म्हणून ते ऐश्वर्या सांगत असते. आणि मग जानकी जे काही उत्तर देते ना त्यावर ते फारच इंटरेस्टिंग आहे बरं का. तर जानकी कशी म्हणते, गुलाबजाम कितीही तेलात तळा, खरपूस भाजा, तुपात हे करा, पण तरीसुद्धा तो लागताना चव वेगळीच लागते त्याची. पण तो जो गुलाबजाम साखरेच्या पाकात जातो, तो जेव्हा गुलाबजाम साखरेचा पाक ॲब्झॉर्ब करतो त्यावेळेला त्या गुलाबजामला खरी किंमत येते. त्यामुळं गुलाबजाम असा नुसता जर खाल्ला तर त्याला किंमत राहत नाही. आणि तू कशी आहेस, त्या गुलाबजामसारखी आहेस, कारण तुझ्यात तो कडवटपणा भरला आहे आणि त्यामुळे तो कडवटपणा तो सगळे थुथू करतात. आणि माझं साखरेच्या पाकाचं कसं आहे ते तुला माहितीच आहे, माझा चांगुलपणा मला लखलाप आणि तुझा कडवटपणा तुझ्याकडे, असं इथे जानकी ऐश्वर्याला सांगते. आणि मग नंतर इकडे ऐश्वर्या म्हणते की आता मी तुझ्या हातातून सगळं काढूनच घेतले, तुझी जागा काय आहे ते मी तुला इथे दाखवलीच आहे, म्हणजे अजूनसुद्धा मी तुला ती दाखवणारच आहे तुझी जागा काय येते, म्हणजे आता या घराची सत्ता, ह्या ज्या किल्ल्या आहेत ना त्या माझ्याकडे आहेत असं म्हणून त्या इथे किल्ल्या उडवत असते. आणि मग त्याच्यानंतर इकडे जानकीच्या हातात त्या किल्ल्या येतात. उडवताना जानकी त्या झेलते आणि म्हणते तू बरोबर बोललीस, ह्या नुसत्या किल्ल्या नाही आहेत, तर ह्या ज्या किल्ल्या आहेत तर ह्या घराची लक्ष्मी आहेत, सरस्वती आहेत, आणि या घराच्या किल्ल्या ज्या काही आहेत ते आईने तुला जबाबदारी दिली आहे, तर ती जबाबदारी नीट पार पाड. या नुसत्या किल्ल्या नाही आहेत आणि त्या कपटीपणानं तू किल्ल्या मिळवल्यास तर त्या तुलाच लखलाभ आणि तूच व्यवस्थित त्या सांभाळायचा प्रयत्न कर, असं जानकी त्या ऐश्वर्याला सांगते. आता बघू पुढे काय होतंय ते. आणि मग त्याच्यानंतर इकडे जानकी ऐश्वर्याला परत असं म्हणते, नानांचं मृत्यूपत्र तूच बदललंस ना, स्मार्ट आहेस तू, पण तुझ्यात ना थोडा चांगुलपणा पाहिजे होता असं ती म्हणते. आणि म्हणते की माझ्या चांगुलपणाचा मी स्वतःला नाही त्रास होऊन देत आणि दुसऱ्याला काही त्रास होऊ देत, त्यामुळं माझ्याकडे ठीक आहे, तूच बघ तुझा स्मार्टनेस आणि तुझा कडवटपणा कसा हँडल करायचा तो, कारण कडवटपणा सगळीकडे गेला तर लोक तू करतात, एवढं लक्षात ठेव, असं जानकी त्या ऐश्वर्याला म्हणते. आणि नंतर विचारते, तू नानांचं मृत्यूपत्र बदललंस, तू स्मार्ट आहेस, नानांचं मृत्यूपत्र तू बदलच असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या इथे कशी बघते बघा, तिच्याकडे शॉक झाल्यासारखी झाली आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडे तू किल्ला सांभाळ, घरची जबाबदारी सांभाळ, मी माझ्या माणसांना सांभाळते, माझी माणसांची काळजी घेते, असं इथे सांगते जानकी ऐश्वर्याला. आणि तुला काही ती फ्लॉवर मटारची रस्साभाजी करायची होती ना, ती कर तू, मी आणि तिकडनं निघून जाते. मला वाटलं होतं की खरंच ती भाजीबिजी करते का काय ऐश्वर्यासाठी, कारण तिनं जागा बिगा दाखवून दिली असं म्हटलंय ना, तर जानकीनं आता भाजी वगैरे काही केलेली नाही, ज्या ऐश्वर्यालाच सांगितले तू कर म्हणून. आणि नंतर म्हणते मृत्यूपत्र वगैरे बदललं, सगळं ठीक आहे, आता फक्त नाना शुद्धीवर येऊ देत, ते शुद्धीवर आल्यानंतर काय करायचं ते कळेल सगळ्यांना असं म्हणते. आणि इकडे खांद्यावर पदर घेते स्टाईलमध्ये आपल्या आणि डोक्यावर आणि निघून जाते बरं का. तर ऐश्वर्या परत इकडे किल्ल्या हलवतच रूममध्ये आली आहे आणि तिला किल्ल्या एवढ्या आवडल्या की किल्ल्या सोडतच नाही आहे बरं का ही बाई, नुसतं किल्ल्या करते. आणि तोपर्यंत इकडे डाडाचा फोन येतो आहे ऐश्वर्याला आणि ऐश्वर्याला म्हणतो काय सगळं ठीक ना, तर ऐश्वर्या म्हणते की एकदम मजेत, सगळं व्यवस्थित चाललं इथे. आणि मग त्याच्यानंतर इथे डाडा म्हणतो मग कसा आपला डाव कसा झाला, कसं चाललंय सगळं, तर ऐश्वर्या म्हणते अरे ज्या वयात मुलं लहानपणी भातुकली खेळतात त्या वयात मी तुझ्या मांडीवर बसून राजकारणाचे डाव शिकले, त्यामुळे राजकारण माझ्या अंगात मुरलंय. आणि त्यांना पण कळू देत, एका राजकारणी मुलीचा राजकारणाच्या
अंगात मुरलेल्या मुलीचा इगो हर्ट केल्यावर कसा त्रास होतो तर ते कळू देतच त्यांना असं म्हणते. आणि इकडे नानासाहेब ते काय आता शुद्धीवर एवढ्या लवकर येत नाहीत. जे काही चाललं आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. आपला डाव व्यवस्थित पडलेला आहे. त्या जानकीला आणि ऋषिकेशला मी त्यांची जागा इथे बरोबर दाखवून दिली आहे. तोपर्यंत इकडे सयाजीराव म्हणतात, इकडे ना तो शहाणे वकील बसला आहे, त्याच्याशी जरा बोल. मी स्पीकरवर फोन टाकतो. आणि मग त्याच्यानंतर इथे शहाणे वकिलांच्या समोर फोन स्पीकरवर जातो. मग ऐश्वर्या काय म्हणते, शहाणे वकिलांना सांगते की तुम्ही गप्प बसायचं, नाहीतर तुमच्या तोंडात तुळशीपत्र टाकलं जाईल एवढं लक्षात ठेवा. आणि ती धमकीच देते त्यांना, जे काही बोलायचं आहे, जे काही करायचं आहे ते आमचं आम्ही करतो. तुम्ही जर ह्याच्यापुढे काही बोललात तर तुमच्याही तोंडात तिथे तुळशीपत्र ठेवलं जाईल असं म्हणून ती सांगते. आणि इकडे ऐश्वर्या फोन कट करते. आणि मग त्याच्यानंतर सयाजीराव इकडे शहाणे वकिलांना बरंच काही विचारत असतात. आणि मग शहाणे वकील म्हणतात की जर नानांना कळलं मी असं वागलो आहे तर आता मी त्यांच्यासमोर कसा जाऊ. तर सयाजीराव कसे म्हणतात, डोक्यावर पदर घेऊन जा, तोंड दाखवू नकोस. आणि मग तुला सांग काय पाहिजे, तुला हे पैसे घे, बँकॉकची ट्रिप पाहिजे का, एकटा फिरायला जाणार आहेस का, जोडीला कुणाला नेणार आहेस का, असं म्हणून ते इथे शहाणे वकिलांना विचारत असतात. शहाणे वकील म्हणतात मला काहीच नको, शर्मेनं मान माझी खाली गेले, मला काहीच नको. तरीसुद्धा इकडे सयाजीराव म्हणतात हे पैसे घ्यायचे आणि गपचूप बसायचं, जेव्हा आम्ही सांगू तेव्हाच इथे बोलायचं, नाहीतर तुला इथनं गायब करायला मला वेळ लागणार नाही असं म्हणतात. आणि शहाणे वकिलांना इथे ऑलरेडी त्यांनी जीवाची भीक दिलेलीच आहे, त्यामुळं काय म्हणतात त्यातला प्रकार शहाणे वकील आता घाबरून गप्प बसलेत. आणि त्यामुळं सयाजीरावाने ते पैसे फेकले शहाणे वकिलांकडे. शहाणे वकिलांना सांगतायत तोंड बंद करून बसायचं, तो नाना काय आता शुद्धीवर येत नाही, आणि आला तर तो उठेल तो म्हणजे चार खांद्यांवरच जाईल, तसं तुम्हाला सुद्धा तसं पाठवलं जाईल, त्यामुळे तुम्ही गप्प बसायचं अशी धमकी दिली. ऐश्वर्याने सुद्धा दिली आणि सयाजीरावांनी सुद्धा दिले. आणि पैसे फेकलेत त्यांच्यापुढे, हे पैसे घ्या आणि गप्प बसा असं सांगितलं. आता शहाणे वकील नानासाहेबांच्या पुढ्यात जातात का शहाणे वकिलांना हे गायबच करतील काय सांगता येत नाही. बघू काय काय होतं ते. पण आजचा भाग जरा इंटरेस्टिंग म्हणायला हरकत नाही. तर इकडे सौमित्र अवंतिकाला सांगतोय की आपल्याला मुंबईला आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे. तर इकडे अवंतिका म्हणते अरे आत्ताच्या आत्ता कसं जायला पाहिजे, आपली कामं आहेत, माझी कामं आहेत, तुझ्या किती केसेस चालू आहेत, आणि असं सगळं असताना आपण कसं जाऊ शकतो एकदम सोडून. हे बघ मी आईला वचन दिलं आहे, त्यामुळे आपल्याला तिथेच गेलंच पाहिजे असं सौमित्र इकडे अवंतिकाला सांगतो. आणि तिथे तुझ्या बाबांची फर्म आहे ना, तर तिथनं आपण थोडे दिवस काम करूया, पण थोडे दिवस आपल्याला तिथे जावंच लागेल कारण मी आईला वचन दिलं आहे. आणि मग अवंतिका म्हणते की ठीक आहे आपण जाऊया. मग लगेच सौमित्र म्हणतो मी आत्ता बॅग पॅक करायला घेतो, आपण लगेच निघतो आहे. मग अवंतिका म्हणते अरे सौमित्र, अरे आपण जाऊया ठीक आहे, सगळं मान्य आहे, पण आत्ता किती रात्र झाली आहे बघ, आपण रात्रीचा प्रवास करूया नको, उद्या सकाळी आपण तिथे जाऊया असं अवंतिका सौमित्राला सांगते. आणि सौमित्र पण ठीक आहे म्हणतो की रात्रीचा प्रवास नको म्हणून. आणि सौमित्र इकडे अवंतिका इकडे त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि इकडे जाते निघून आतमध्ये. तर सौमित्र म्हणतो दादा वहिनी आता मी तुमच्याबरोबर येतोय, तुम्ही एकटे नाही आहात असं सांगतो. कारण सौमित्र म्हणतो की तिथे आपली सगळी जास्त गरज आहे, कारण आता ऐश्वर्याने ते मृत्यूपत्र बदलल्याची मला दाट शंका आहे आणि दादा वहिनी एकटे पडलेत, तर आपण तिथे गेलं पाहिजे असं सौमित्र सांगतो अवंतिकाला. तर इकडे सुमित्राही नानासाहेबांशी गप्पा मारतायत, त्या बोलायचा प्रयत्न नानासाहेबांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतायत. त्या बोलतायत, लहानपणीची गोष्ट सांगतायत, तुम्हाला आठवतं आहे का असं म्हणून त्या विचारतायत. तर काय प्रसंग सांगतात सुमित्राई, तर म्हणतात लहानपणी म्हणजे मुलं लहान होती, शर्वरी, सौमित्र, सारंग, ऋषिकेश ही जेव्हा लहान होती आणि तेव्हा जेव्हा मी फरसबीची भाजी करायचे ना, तेव्हा तुम्ही काय करायचात, मुलांना ना फरसबीची भाजी खायला लावायचा नाहीत, त्यांना आवडायची नाही ती भाजी, तुम्ही त्यांना घेऊन ना बिर्याणी खायला जायचात. आणि तेव्हा मी म्हणायचे की आता तुम्ही जा, पण माझ्या सुना आल्यावर ना इथे तुम्हाला कसं फरसबीची भाजी खायला लागते किंवा त्या माझ्या बाजूने ते उभ्या राहतील. पण आता सगळं बदललं आहे, सुना तर आल्या आहेत, दोघीजणी सुना आहेत, पण मला कळत नाही आहे की मी कोणावर विश्वास ठेवू आणि कशी वागू ते. कारण जानकीनं 10 वर्ष निगुतीनं हे घर सांभाळलं आहे, आणि पण आत्ता सध्या ती जे काही वागते आहे किंवा तिच्या हातून जे काही घडतं आहे ते बघून तिच्यावर इथे विश्वास ठेवला जात नाही आहे. आणि ऐश्वर्याचं काय, तर ऐश्वर्या आल्यापासून या घरात आल्यापासून खूप काही विचित्रच वागते आहे, आणि तिच्याकडनं काय खरं काय खोटं किंवा ती कशी आहे, चांगली आहे, काहीच कळत नाही आहे. मी पूर्णपणे इथे एकटी पडले हो, दोन्ही सुना माझ्याजवळ असून मी इथे एकटी पडले, माझ्याजवळ कोणीच नाही आहे. आणि तुम्ही उठा ना, बोला माझ्याशी, मला असं तुम्हाला आता बघून सहन होत नाही आहे. आणि त्या एकदम असा खूपच इमोशनल होतात बरं का सुमित्राई, आणि देवीला नमस्कार करतात आणि म्हणतात, प्रार्थना करतात की जर माझं काही पुण्य असेल शिल्लक तर नानांना इथे लवकरात लवकर बरं कर, देवी आई माझं सौभाग्य इथे वाचव आणि नानांना लवकरात लवकर बरं कर म्हणून त्या एकदम हात जोडून इथे रडायला लागतात. आणि
तेवढ्यात चमत्कार होतोय प्रेक्षकांनो. इकडे नाना हात हलवत आहेत, नाना शुद्धीवर आलेत आणि ते असं सुवी करून इथे बोलायचा प्रयत्न करतायत. नानाने हात वगैरे हलवलेत, सुमित्राईंच्या हातात हात दिलाय त्यांनी इथे वरती. आणि मग सुमित्राई म्हणतात, देवी आई तू माझी प्रार्थना ऐकलीस, तुझे आभार किती मानू, तुझे उपकार किती मानू, खरंच खूप धन्य आहे, असं म्हणून त्या एकदम अशा इमोशनल होतात, रडायला लागतात. आणि थांबा, मी ऋषिकेश आणि सारंगला सगळ्यांना हाक मारून येते. रूममधनं बाहेर पडताना मात्र जानकीच्या नावानंच हाक मारतात बरं का प्रेक्षकांनो. जानकी, सारंग, ऋषिकेश असं म्हणूनच हाक मारतात त्यामुळं इथं कितीही तरी त्यांच्या मनात जानकीविषयी अडी असली किंवा डोकं आणि मन ह्यांच्यात बुद्धिमत्तेमध्ये जरी त्यांचे काय म्हणतात मानत नसलं तरी पहिलं नाव त्याने जानकीचंच घेतलं आहे. त्यामुळे जानकीचा चांगुलपणा इथे जिंकतोय बरं का, कारण त्या अजूनही जानकीचं नाव घेण्यापासून इथे थांबवू शकत नाही आहेत. त्यामुळे त्या बाहेर आल्यात, जानकीला, ऋषिकेशला, सारंगला सगळ्यांना हाक मारतायत आणि प्रत्येकजण आपापल्या खोलीतनं इथे बाहेर आला आहे. आणि मग त्याच्यानंतर सुमित्राई म्हणतात की काय, सगळे विचारतात सुमित्राईंना काय झालं, नाना बरे आहेत ना, काय झालं. तर सुमित्राई म्हणतात, अरे नाना शुद्धीवर आलेत, त्यांनी आपला हात वगैरे व्यवस्थित हलवला आहेत आणि बोलण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तर हे ऐकल्यानंतर सारंग आणि ऋषिकेश एकमेकांना इथे घट्ट मिठी मारतात. एकदम वातावरण चेंज झालं आहे, आनंदाचं वातावरण झालं आहे. देवी आई पण आधी देवी आईची कृपा झाली, नवस फळाला आला असं म्हणून जानकीकडे देवी आईची प्रार्थना करते आणि मग इकडे सुमित्राईंना जाऊन घट्ट अशी मिठी मारते. आणि जेव्हा नाना शुद्धीवर आलेत हे जेव्हा ऐश्वर्यावरून ऐकते त्यावेळेला ऐश्वर्या आता शॉक झाले आणि जानकी ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचे इथे हावभाव टिपते बरं का. आणि जानकी बरोबरच इथे आजीसुद्धा ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपते. आजी काय रिॲक्ट करेल जेव्हा तिला कळेल की नानासाहेबांना इकडे ऐश्वर्यानेच ढकलले, तेव्हा आजीची रिॲक्शन काय असेल, तिला काय वाटेल. जस्ट इमॅजिन करूया प्रेक्षकांना आपण. आता ऐश्वर्या म्हणते की अरे देवा, नाना शुद्धीवर आले असं म्हणून त्या ऐश्वर्याला टेन्शन आलं आणि ती घाबरली आहे बरं का प्रेक्षकांनो इथे. आणि जानकी तिच्याकडेच बघते, ती इथे म्हणते आहे देवी आईची प्रार्थना फळाला आली, आपण केलेली प्रार्थना फळाला आली, नाना शुद्धीवर आलेत. आणि मग सगळेजण इथे आतमध्ये गेलेत, नानांना सगळे हाका मारतात. तर ऐश्वर्याला इथे जानकी बघतच बसली आहे. ऐश्वर्या घाबरत खाली उतरते. तिच्या चेहऱ्याचा जो काही फुटलेला घाम आहे किंवा चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव आहेत ते बघून इथे आजीसुद्धा ऐश्वर्याला विचारते की काय झालं. तर ऐश्वर्या काही बोलत नाही आणि जानकीसुद्धा अशी तिच्याकडे बघते. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या दारात जाऊन उभी राहते आणि जानकी कुठे गेली ते आपल्याला कळत नाही बरं का 2 मिनिटासाठी. तर जानकी डोळे असे पुसते आणि मग इकडे आत देवघरात निघून जाते. आणि ऐश्वर्या रूमच्या दारात जाऊन उभी राहिली आणि बघते की नाना खरंच शुद्धीवर आलेत का, कसे बोलतात किंवा काय चाललंय ते. आणि तोपर्यंत ऐश्वर्या मनात म्हणते की आत्ता कुठे विल वाचून, मृत्यूपत्र वाचून या सगळ्या भावंडांमध्ये सगळ्यांमध्ये भांडणाचं वातावरण तयार केलं होतं आणि हा म्हातारांना बरोबर टायमिंगला शुद्धीवर आला असं म्हणते. तर जानकी इथे देवाला साखर ठेवते धावत येऊन आणि प्रार्थना म्हणजे आभार मानते देवाचे की तुझ्यामुळे आता नाना शुद्धीवर आलेत, तू आमची प्रार्थना ऐकलीस. तर सुमित्राई म्हणतात ऋषिकेशला की आता डॉक्टरांना फोन करून बोलावं. तर ऋषिकेश डॉक्टरना फोन करतो आणि सांगतो इथे की नानासाहेब शुद्धीवर आलेत आणि तुम्ही लवकर या. तर सारंग नानांना हाका मारतोय, नाना मी सारंग असं म्हणून इथे हाका मारतोय. आणि ऐश्वर्या दारातच उभी आहे. तर जानकी येते ऐश्वर्याच्या जवळ आणि म्हणते तुझ्यात ना माणुसकी कमी आहे म्हणाली. ते सगळे आनंदात आहेत, सगळे बघतायत नाना शुद्धीवर आले, बघतेस ना केवढा आनंद झाला आहे सगळ्यांना, पण तू आनंदात नाही आहेस आणि तुझ्यात ना एक गोष्ट कमी आहे, ती म्हणजे माणुसकीची. आता लवकरात लवकर नानांना कोणी ढकललं हे कळेल. याच जिन्यावरनं तू ढकललं होतंस ना नानांना, आता नाना स्वतःच्या तोंडाने सांगतील की त्यांना इथे कुणी ढकललं होतं आणि त्यावेळेला तुझ्या घरातला शेवटचा दिवस असेल, तुला बॅग वगैरे पॅकिंग करावी लागेल, जर मदत लागली तर सांग, मी येते तुझ्या मदतीला, असं इथे जानकी ऐश्वर्याला धमकी देते. आता बघू प्रेक्षकांनो पुढे नाना लगेच सांगतील, कधी सांगतील आणि काय सांगतील हे आपण बघत राहणं गरजेचं आहे. तेवढाच जरा ट्विस्ट आणि इंटरेस्टिंग सिरियल इथे होईल. तर डॉक्टर इथे आले, डॉक्टर इथे तपासतायत नानांना आणि मग ते असे हात वर घेत आहेत उजव्या बाजूचा, तो हात असा खाली पडतोय, त्यामुळे डॉक्टर पण टेन्शनमध्ये आलेत. आणि मग त्याच्यानंतर इथे डॉक्टर सांगतात की नाना जेव्हा वरनं खाली पडले होते त्यावेळेला त्यांच्या मेंदूला इथे मार बसला आहे, त्यामुळं इकडे त्यांची एक बाजू इथे लुळी पडली, एका बाजूला सेन्सेशन कमी आहेत त्यांना. ते पायाला वगैरे हात लावून विचारतात सेन्सेशन आहे का तुम्हाला, तर नाना नाही म्हणून सांगतात इथे. आणि त्यांना लवकरात लवकर इथे बोलता येणार नाही, म्हणजे पटकन
चांगल्या माणसासारखं इथे बोलता येणार नाही आहे. हे ऐकल्यानंतर इकडे सगळ्यांनाच परत इथे धक्का बसतो. सुमित्राई पण असं त्यांना चक्कर आल्यासारखी होते. आणि मग इकडे ऋषिकेश विचारतो की कधीपर्यंत असं राहील हे सगळं. तर डॉक्टर म्हणतात फिजिओथेरपीनं होईल सगळं नीट, पण त्या गोष्टीला इथे वेळ लागेल. मग लगेच इथे ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते म्हणजे नाना बोलू शकणार नाहीत, त्यांना जे काही हवं आहे ते वगैरे सांगू शकणार नाही आहेत का? तर डॉक्टर म्हणतात त्यांची एक बाजू इकडे लुळी पडली आहे, पण दुसऱ्या बाजूनं ते इथे हातवारे करून इशारे करून जे काही आहे ते बोलू शकतात. फिजिओथेरपी चालू केली तर त्यांच्यामध्ये फरक पडू शकतो. मी तुम्हाला जे काही पथ्यपाणी आहे किंवा जे काही व्यायाम प्रकार आहेत ते मी तुम्हाला इकडे मेसेज करून सांगतो, गोळ्या वगैरे औषधं वगैरे मेसेज करून इथे लिहून देतो. नाना अजून पूर्णपणे बरे झालेले नाही आहेत असं इथे डॉक्टरनी सांगितलं. आणि तेवढाच इथे ऐश्वर्याला धीर आला आहे, तिच्या चेहऱ्यावर लगेच इथे खुशी झाली आहे, आनंद आला आहे. आणि ती पुढे येऊन लगेच कशी विचारते. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर सांगतात की नाना इशारा करून बोलू शकतात, तेव्हा ऐश्वर्या म्हणते हे तर दुधारी तलवारीसारखं झालं, ही तलवार माझ्या गळ्यावर यायला नको, ही तलवार जी काही आहे या तलवारीचं रक्त ना जानकीचंच सांडलं पाहिजे असं म्हणून इथे आता ज्या ऐश्वर्या मनात विचार करते. तर बाकी सगळे इथे टेन्शनमध्ये बसलेत. पण एक गोष्ट ठीक आहे, इशाऱ्याने का होईना नाना इथे शुद्धीवर आलेत आणि बोलायला लागलेत. आता ऐश्वर्या पुढे काय काय करते बघायला लागेल, कारण जानकीला ह्या सगळ्यात अडकवण्यासाठी ती काहीतरी नक्कीच इथे प्लॅन करेल. तर इथे जानकी परत इथे देवाजवळ येऊन बसली, पूजा करते. आणि तू माझी प्रार्थना ऐकलीस, तुझे आभार कसे मानू, आणि नानांना तू असंच लवकरात लवकर बरं कर म्हणून इथे विनंती करते, प्रार्थना करते देवाची. देवाला फुलं वगैरे वाहते आणि मी खुशीत आहे, म्हणजे खुश आहे मी असं इथे सांगते ती देवाला. आणि तू असंच नानांना बरं कर लवकर अशी प्रार्थना करते. तर ऋषिकेशसुद्धा जानकीजवळ येतो आणि म्हणतोय डॉक्टर आत्ताच येऊन इकडे नानांना भेटून गेलेत. पण इथे ऋषिकेश जानकीला हे सांगत नाही की त्यांची एक बाजू लुळी पडली वगैरे, पण तो देवाचे सुद्धा आभार मानतो. आणि आता म्हणतो की आता नाना शुद्धीवर आलेत, नाना बोलायला लागतील, इशाऱ्याने का होईना बोलायला लागतील. तर तेच आता सांगतील की नानांना खरं कुणी ढकललं होतं ते. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात इथे नाना बाहेर आलेत व्हीलचेअरवर बसून, आणि ऋषिकेशनं सांगितल्याप्रमाणे ह्या दोघी इथे उभ्या आहेत, जानकी ऐश्वर्या. तर सारंग पण म्हणतो की नाना तुम्हाला कोणी ढकललं होतं ते प्लीज सांगा नाना. आणि नानांचा हात दोघींकडे इथे वळतोय. नानांनी कुणाकडे बोट दाखवलं असेल, तुम्हाला काय वाटतं ते सांगा.